कोल्हा आणि काळवीट. जंगलात एक कोल्हा काळवीटाचा पाठलाग करत होता. काळवीट घाबरून सैरावैरा इकडे तिकडे पळत होते. झाडामागून त्या काळविटाचे पिल्लू हा सगळा पाठलाग पाहत होते. बराच वेळ पाठलाग करून कोल्हा दमला आणि शेवटी तो माघारी फिरला. वाचलो बुवा, काळवीट सुटकेचा निश्वास टाकत म्हणाले. थोड्या वेळाने पिल्लू जवळ आले आणि म्हणाले, बाबा, तुम्ही असे का घाबरता? त्या कोल्ह्यापेक्षा तुम्ही खूप चपळ आहात. स्वरक्षणासाठी तुमच्याकडे तीक्ष्ण शिंगेही आहेत. मग तुम्ही असे का पळता? काळवीट थोडे विचारात पडले आणि म्हणाले, तू म्हणतोस ते खरे आहे बाळा, पण अशा वेळी मला काय होते ते मला समजत नाही. भीती अचानक मनात येते आणि मी विचार न करता पळू लागतो. पिल्लू पुन्हा म्हणाले, पण बाबा, जर तुम्ही थोडे थांबून विचार केलात तर तुम्ही स्वतःचा बचाव करू शकता ना? ते ऐकून काळवीट हसले आणि म्हणाले, हो बाळा, तू अगदी बरोबर सांगतो आहेस. धाडस आणि शहाणपण एकत्र असले की आपण संकटावर मात करू शकतो. इतक्यात पुन्हा झुडपातून आवाज आला. पिल्लू घाबरले, पण यावेळी काळवीट शांत राहिले. त्यांनी नीट पाहिले तर तो फक्त वारा होता. काळवीट म्हणाले, पाहिलंस, प्रत्येक वेळी घाबरून पळायची गरज नसते. आधी विचार करणे महत्वाचे असते. पिल्लू आनंदाने म्हणाले, हो बाबा, आता मीही धाडसी बनेन. तात्पर्य: भीती वाटली तरी विचार करूनच कृती करावी. धाडस आणि शहाणपण यांचा योग्य वापर केल्यास संकट टाळता येते. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि गोष्टींच्या दुनियेत सामील व्हा.